कोल्हापूर म्हटलं की तोंडाला पाणी आणणारी झणझणीत मिसळ डोळ्यासमोर येते. कटावर तरंगणारी लालसर रस्त्याची धार आणि सोबत फरसाण पाव ही चव म्हणजे कोल्हापूरची ओळख. पण आता हाच आस्वाद धोक्यात आलाय, कारण LPG गॅसच्या तुटवड्याचा फटका थेट कोल्हापुरी मिसळला बसू लागलाय. पाहूयात खास रिपोर्ट. गॅस. मात्र सध्या LPG गॅसच्या तुटवड्यामुळे कोल्हापुरातील अनेक मिसळ सेंटर चालक अडचणीत आले. काहींनी तर आता पारंपरिक चुलीचा पर्याय स्वीकारलाय, पण चुलीवर मिसळ बनवणं म्हणजे वेळखाऊ आणि मेहनतीचं काम बनलंय. सध्या या युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्याला गॅस सिलेंडरची खूप कमतरता भासत आहे. म्हणजे आता जर बघितलं तर 2-3 सिलेंडरच्या टाक्या रिकाम्या आहेत आपल्याकडे, पण त्या भरून मिळणं झाल्यात, अशी परिस्थिती आहे. मग आम्ही यातून मार्ग काय काढला तर चूल पेटवली. म्हणजे ग्राहक तर या लागलेत. त्यात आपली मिसळ ही 365 दिवस चालू अशी आपली ओळख आहे. त्यात या गॅसच्या परिस्थितीमुळं, गॅस टंचाईमुळं आपण जर बंद ठेवलं तर हे योग्य नाही. गॅस टंचाईचा परिणाम आता स्पष्ट दिसू लागलाय. कोल्हापुरातील निम्म्याहून अधिक मिसळ सेंटर बंद पडल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी मिसळऐवजी पोहे, उपमा किंवा इतर कमी गॅसमध्ये तयार होणारे पदार्थ विकले जात आहेत. म्हणून शहरात काही ठिकाणं वगळता झणझणीत मिसळ खायला मिळणं कठीण झालंय. कालांतरानं आता आम्ही पहिल्यांदा वडे बंद केले, तळाचे पदार्थ जरा जास्त ज्याला गॅस लागतं ते बंद केलेत. आता मिसळ कसं आहे की आता थोडेफार शिजवून ठेवणार आम्ही, परंतु ते जर गॅस संपलं तर ती पण हद्दपार होईल. आता पोहे आहेत, एवढे पोहे करून ठेवतो सकाळचे, आणि त्यानंतर मग संध्याकाळच्यापर्यंत काहीतरी मिसळचं चाललं तर चाललं, नाही तर गॅस संपला. आज चालेल का नाही माहीत नाही, शक्यता नाही आहे. कोल्हापुरातील खवय्यांसाठी मिसळ म्हणजे केवळ पदार्थ नाही, तर ती एक सवय आहे. सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण असो किंवा संध्याकाळची भूक, अनेक जण दिवसातून एकदा तरी मिसळीवर ताव मारतातच. मात्र आता गॅस टंचाईमुळे त्यांनाही मिसळऐवजी दुसरे पदार्थ स्वीकारावे लागत आहेत. गॅसमुळे अडचण आहे, पोह्यावर भाग होतोय. गॅस नसल्यामुळं मिसळ मिळाला लवकर आपलं पोहे होते, त्यामुळे पोहे भागितलं. असं शासनाने लवकर गॅस द्यावा. मिसळ ही फक्त डिश नाही, ती कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीची ओळख आहे. आणि ही ओळख टिकवायची असेल तर गॅस टंचाईचा प्रश्न लवकर सुटणं गरजेचं आहे. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.